तिळगुळाची वडी बनवत असताना बऱ्याच वेळेस काय होतं, ती फार कडक होते, कधी नरम बनते. त्याच्या वड्या पडत नाही. इथे मी 1 वाटी तीळ घेऊन आधी मंद गॅसवर भाजून घेतले आहे. नंतर त्याच कढईत शेंगदाणे घातले आणि याला पण मंद गॅसवर भाजून घेतले आहे. आता मिक्सरच्या भांड्यात तीळ घालूया आणि तीळ मात्र बंद चालू करत फिरवून घ्यायचे आहे. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात शेंगदाण्याचे साल काढून मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. 1 चमचा वेलची पूड घातली आहे. मस्त असं सुटसुटीत मिश्रण तयार झालं आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि 2 वाटी गूळ घालूया. गूळ मेल्ट झालं की मिश्रण घालायचं. गुळाचा आपला पाक करायचा नाहीये. बुडबुडे आले की लगेच मिश्रण घालायचे. 3 ते 4 मिनिटे असा छान गोळा तयार होतो. आता लगेच तुपाने ग्रीस केलेल्या ताटात घालूया आणि मिश्रण पसरून घ्यायचे. थोडंसं सेट झाल्यानंतर असं मार्किंग करून घ्यायचे. साधारण 1 तासात हे मिश्रण छान सेट होते. 1 तासानंतर मस्त अशी वडी सहज निघते. अशा वड्या खायला पण मस्त खुसखुशीत लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.